मित्रांनो, मी आत्ता इथे महाबळेश्वरमध्ये आहे. आता इथे ऑर्थर सीट पॉईंटच्या इथे आलो आहोत. खरं तर मी कालच आलो महाबळेश्वरमध्ये, बट काल आम्ही दमलेलो आणि उशिरा पोचलो महाबळेश्वरला, सो मी काय शूट केलं नाही. आता मी इथे ऑर्थर सीट पॉईंटला आहे आणि आम्ही आता येता येता आम्हाला रस्त्यामध्ये इंडियन गौर म्हणजेच की गवारेडा दिसला. त्याची मी क्लिप टाकतो आता ह्याच्यामध्ये. किती प्रचंड आहे तो, पूर्ण घाबरलेलो. म्हणजे इनोवा कारसुद्धा तो पलटू शकतो, एवढा मोठा होता तो, कारपेक्षा मोठा. स्वतः असू दे ते सगळं. आता इथं आम्ही पुढे जाऊ आणि पुढे जाऊन आता मी तुम्हाला तिथलं सगळं दाखवतो. चला. मी कधीच नाही बघितलं. बघ एवढा मोगाच्या डाळीच्या भजी. तर हे तुम्ही पाहू शकता. इथनं आपण असं आता खाली चाललो आहोत. एकदम खाली गेल्यावर तो पॉईंट दिसतो, मी जो मेन ऑर्थर सीट पॉईंट आहे तो. तर बघू खाली जाऊ. तसं उन्हाळा आहे, बट इथे गारवा आहे. गारवा तर आहे. चला, ते मग आता मागे आपण मूग भाजी वगैरे खाल्ली. आता पुढे चाललो. हे बघा ऊन बघा. ऊन आता एवढं इथे आहे कडाक्याचं. ऊन आहे, 3:30 वाजले दुपारचे. बट जरी ऊन असले इथे तरी पण इथे गार वारा आहे. सो त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही मुंबईसारखा. बघू आता. तुम्ही पाहू शकता चाललं जातं खाली. सगळ्यात पहिले इथे येईल इको पॉईंट. इको पॉईंटच्या पुढे मग टायगर स्प्रिंग पॉईंट, जिथे पाणी भेटतं प्यायला, आणि त्याच्या पुढे ऑर्थर सीट पॉईंट. सो भेटूयात पुढे. चला. तुम्ही जर येत असाल तर ह्यांच्यापासून खूप सावध राहा. तुमचं खाण्याच्या वस्तू जे काय असेन्शियल असेल ते तुम्ही जपून ठेवा. हे सरळ घेऊन पळून जातात. सो ह्यांच्यापासून सावधान राहा फक्त, मी एवढंच म्हणत तुम्हाला. हे बघा इथे किती आहेत, खूप आहेत इथे. त्यांची कमी नाही आहे. हे बघा त्यांची मारामारी चालली आहे. मारामारी चालली आहे की मस्ती चालली आहे माहीत नाही, काहीतरी चाललं आहे. बट हे तुमच्या हातातलं सगळं हिसकावून घेऊ शकतात. सो तुम्ही सावध राहा, बस इतकंच मी सांगेल. तर इथून तुम्ही हा व्ह्यू बघा. जबरदस्त असा व्ह्यू भेटतो इथून पण तुम्हाला. हे तुम्ही बघू शकता. मी तर तुम्हाला रिकमेंड करेल, तुम्ही येत असेल तर सनसेटच्या वेळी या, बेटर वाटेल तुम्हाला अजून. आणि तुम्ही तो समोर पाहू शकता की नाही मला माहिती नाही, बट मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हा जो आहे हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले प्रतापगड. इथेच अफजल खानाचा कोतडा बाहेर काढलेला. इथून पण एकदम नीट दिसतोय. आता प्रतापगडला जाऊ की नाही माहिती नाही, कारण की फॅमिली आहे, फॅमिलीला जमणार नाही तितकं चढायला. बट मी ह्या वर्षी नक्की येणार आहे प्रतापगडला. सो मी त्यावर तिथला ब्लॉग नक्की शूट करेल. तर हा तुम्ही पाहू शकता, हा आहे इको पॉईंट. इथून तुमचा आवाज इको होणार तुम्ही इथनं जर आवाज खाली टाकलात तर. हे तुम्ही पाहू शकता इथे लिहिलं आहे. आणि इथे टेलिस्कोपने तुम्ही 20 रुपीज देऊन तुम्ही प्रतापगडचा पूर्ण व्ह्यू घेऊ शकता. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू जो आहे प्रतापगडवर तिथला. सो तुम्हाला जर करायचं असेल ते करू शकता. मी तर आधी बघितलंय, सो मी काय ते बघणार नाही आहे आता. इथून हा असा व्ह्यू ओरडतात. चला आपण पुढे जाऊन अजून जे काय ते बघूया. ते खाली अजून एक व्ह्यू आहे तिथनंच इको पॉईंटचा, तुम्हाला दाखवतो मी. सावली आली बरं. हा काहीतरी वेगळंच नाव आहे. काय मेलकॉम पॉईंट काय लिहिलंय तो तुम्ही बघा. व्ह्यूज फ्रॉम पॉईंट, ऑर्थर पॉईंट, तोरणाघर पॉईंट, प्रतापगड पॉईंट, सावित्री व्हॅली. तोरणागड इथनं कुठे दिसतो माहिती नाही, प्रतापगड दिसतोय माहिती आहे. सो हे बघा तुम्ही पाहू शकता. इथून ऑर्थर सीट पॉईंट पण विजिबल आहे. हे बघा इतका विजिबल हा आहे तो काय तिथे आहे ऑर्थर सीट पॉईंट. ते तुम्ही पाहू शकता ना, ते तिथे माणसं उभे आहेत, तो आहे ऑर्थर सीट पॉईंट. सो आपण तिकडे पण जाणार आहोत. बट तुम्ही हा व्ह्यू बघा पहिला. मला तुम्हाला हा व्ह्यू दाखवायचा. हा व्ह्यू मी तुम्हाला खरं सांगतो, मी हिमाचल वगैरे पण जाऊन आलो. बट ह्याची मजा काय माहिती आहे का, मला इथेच
मला हे आपलं सह्याद्री मला बेटर वाटतं. ऑब्व्हियसली हिमाचलचे जे माउंटेन रेंज आहे ते खूप मोठे आहेत ह्यापेक्षा, बट हे सुंदर आहे, हे सुंदर आहे लिटरली. मला लहानपणापासून मी येतो आणि इथली ओढ काय नाही, हे बेस्ट आहे. तुम्ही ते येऊन बघा तेव्हाच तुम्हाला समजणार हे बेस्ट का आम्ही बोलतोय. खूप बेस्ट आहे, मस्तच एकदम, मला खूप आवडतं हे. पण आता पुढे जाऊ आणि पुढे जाऊन पण आपण जो तिथे एक आहे टायगर स्प्रिंग पॉईंट म्हणून आहे इथे खाली एक, तिथे जाऊन आपण बघूयात. सो भेटूयात तिथे आपण आता. हा असा रस्ता आहे ऑर्थरशीट पॉईंटकडे जायला. सो आपण आता या रस्त्यावरनं चालत चालत चाललोच आहोत आता. काय हे बघा परत इथे माकड एक, यांच्यापासून तुम्ही सावध राहा प्लीज. मी तुम्हाला सारखं तेच सांगेल. माझ्या मम्मीची एकदा मी लहान असताना पर्स वगैरे ओढून घेऊन गेलेला, त्यात पैसे वगैरे सुद्धा असू शकतात आपले इम्पॉर्टंट गोष्टी. सो तुम्ही ते सांभाळून ठेवा. तर हे तुम्ही पाहू शकता, हा आहे टायगर स्प्रिंग पॉईंट. इथे ते खाली आहे झरा पाण्याचा, तिथे जाऊया आपण. बघा हे तुम्ही इथे पाणी पिऊ शकता, बट मी आता नाही पिता कारण की मी माझं वॉलेट घरी विसरलं आणि ते 5 to 10 रुपीज काय आहे चार्ज, तो तुम्हाला द्यावा लागणार. सो मी तरी आता नाही पित आहे, बट तुम्ही आलात तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता. इथून पण व्ह्यूची काही कमी नाही इथे. तुम्हाला व्ह्यू जिथे तुम्ही जाल तुम्हाला तिथनं व्ह्यू दिसणारच आहे. एकदम मस्त. आता आपण जवळ आलो ऑर्थरशीट पॉईंटच्या. सो आता आपण पहिलं तिकडे जाऊया. तिकडे गर्दी नसली पाहिजे, गर्दी असेल तर काय अर्थ नसतं. हे बघा टायगर स्प्रिंग पॉईंट. तिथून आता वर थोडं चढायचं आपल्याला, चढूयात, काही प्रॉब्लेम नाही. आणि सॉरी मला जरा सर्दी झाली आहे, सो मी सारखा रुमाल हे करतोय, शिंका वगैरे येत आहेत, सो त्यासाठी सॉरी. आणि प्लीज आलात तर कचरा करू नका. हे बघा तुम्ही बघू शकता कचरा कोंडी सुद्धा आहे इथे. हे बघा आपल्याला असं जायचं, इथनं आपण असं वर आलो आहोत, आपण ते पुढे चाललो आहोत. हा सावली, सावली, नशीब सावली आली. चला पुढे आपण भेटूया तसंच. ते बघा तुम्हाला दिसेल की नाही मला माहिती नाही, बट तिकडे गवारेडा आहे. हा गवारेडा बापरे, ते टेरेबल आहेत, हे आपल्याला काही करू शकतात. सो इथून लवकरात लवकर निघूयात. तर गवारेडा आहे बापरे. हे बघा आपण आलो आहोत ऑर्थरशीट पॉईंट. तर इथून पुढे हा खाली इथे आहे. सो तो बघूया आपण आता पहिलं. हे बघा इथे गर्दी असते नेहमी, गर्दीचं आपण काही करू शकत नाही इथे. हे बघा ही गर्दी. जर तुम्हाला गर्दी नसेल हवी तर सकाळी सकाळी लवकर आहे आणि फोटो काढून तुम्ही इथनं निघा, नाही तर तुम्हाला इथे गर्दी तर लागणारच आहे. इथून हा जबरदस्त असा हा व्ह्यू. मला हेच आवडतं जास्त, काय माहिती का नाही. हिमाचलला मी गेलो, त्याची वेगळी सुंदरता आहे, ह्याची वेगळी सुंदरता आहे, बट मला ह्याची सौंदर्य जास्त आवडतं. सॉरी फॉर माय मराठी जर मी काही चुकीचं बोलत असेल तर. बट हे बघा इथे गर्दी असते, इथे फोटो काढायचा असतो लोकांना, म्हणून इथे जास्त गर्दी असते. मस्त एकदम. तर मित्रांनो हा इथे ऑर्थरशीट पॉईंट तुम्ही पाहू शकता, बट आता मी तिकडे जात नाही, तिथे ऊन खूप आहे आणि तिथे गर्दी पण जास्त येते. सो तुम्हाला मी वरून तर व्ह्यू दाखवला, तिथून काय असा वेगळासा व्ह्यू नाही आहे. मी आधीच्या माझ्या ब्लॉगमध्ये जेव्हा मी महाबळेश्वरला गेलो तेव्हा ते कवर केलं आहे, सो तुम्ही ते बघू शकता. बट इतका काय फरक नाही. सो मी आता इथनंच पुढे जातोय आणि कवर करूयात मग आपण आता आपला नेक्स्ट पॉईंट. सो आपण तिथे भेटूयात आता.